असे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज निर्माण व्हायला लागल्या, कोर्टापेक्षाही मोठी माणसं निर्माण व्हायला लागली, तो कोर्ट बंद करून टाका ना, टाळं लावून टाका कोर्टाला. हे कोण आले? तुर्रम खान, ज्ञानेश्वरानंतर आलेले, हे माफ करून टाका. माफ करायचं ना, मग चला मोठ्या मनाने या बाहेर आणि सांगा वाल्मिक कराडलाही माफ करून टाकूया, की जाऊ द्या आता झाला, खून झाला, आता माफ करून टाका. परभणीमधनं काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता संतोष सूर्यवंशी याला न्याय देण्यासाठी, सोमनाथ फूड्स. काल तो नाशिकपर्यंत आला आणि अचानक थांबला. नंतर माहिती घेताना कळलं की सरकारचे 2 दूत तिथे गेले होते आणि त्या दूतांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री कार्यालयातील शिखर परदेशी यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे आणि त्या पत्रामधून काही मागण्या ज्या टाकलेल्या होत्या त्या मान्य केल्यासारख्या दाखवल्यात. माझ्या म्हणण्याप्रमाणे एकही मागणी मान्य झालेली नाही. माझा पहिला प्रश्न सरकारला आहे, हे कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं? या कोम्बिंग ऑपरेशनचा लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? हे लाठीचार्जचे आदेश देणारे उमाप कुठे होते? सगळे अधिकार असलेले उमापांवरती ह्या सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली? आतापर्यंत हवालदार सस्पेंड न करता आता अचानक 5 हवालदार कसे काय सस्पेंड केले? तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय? आणि सरकारने हे दूत पाठवण्याचे काम करायची कशाला? आणि तो दूत जाऊन भाषण करतो का? सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय आहे, त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही, त्याच्या मागचा समाज मोठा नाही, म्हणून खून माफ? मग एक काम करा ना साहेब, एवढे क्षमाशील झालात तुम्ही, एवढं अचानक तुमच्यात दातृत्व संत महात्म्य घुसलाय, तर येरोडापासनं ठाण्यापर्यंत, तळोजापासनं कोल्हापूरपर्यंत सगळे जवळ मोकळे करून टाका आणि जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळं करून टाका. माफ. नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने, कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता. त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका? अरे पोटचा पोरा गेलाय रे, पोटचा पोरगा गेला आईचा. त्या आईच्या यातना काय आहेत? जेव्हा तिने 10 लाख रुपये नाकारले तेव्हा त्या यातन्या स्पष्टपणाने दिसल्या. जेव्हा तिने सांगितले की माझा पोरगा आणून द्या, तुमचे 10 लाखाची भीक नको मला, जी आई हे बोलू शकते त्या आईला तुम्ही सांगता माफ करून टाका. राजीव गांधींचे हत्यारे, म्हणजे ज्यांनी राजीव गांधींची हत्या केली, त्यांना जेव्हा शिक्षा झाली आणि त्यांचा खटला चालू होता तेव्हा गांधी कुटुंब म्हणजे राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला की आपण माफ करून टाकू. कायद्याने अधिकार नाही. खून इज अ मर्डर इज अ मर्डर अँड इट हॅज बी लुक, म्हणजे दृष्टीनेच बघायला पाहिजे खून कोण आहे. हे कोण आले? तुर्रम खान, ज्ञानेश्वरानंतर आलेले, हे माफ करून टाका. माफ करायचं ना, मग चला मोठ्या मनाने या बाहेर आणि सांगा वाल्मिक कराडलाही माफ करून टाकूया. बोला हिंमत असेल तर. मी अक्षय शिंदेवर बोललो होतो तेव्हा पण हे बोलले होते, नाही हे बरोबर नाही, भूमिका बदलता कामा नाही. जर संतोष देशमुख याचाही क्रूर हत्या आहे तर सोमनाथ सूर्यवंशीची ही क्रूर हत्याच आहे आणि अक्षय शिंदेची ही क्रूर हत्याच आहे. ते तिन्ही खूनच आहेत आणि खुन्यांना क्षमा करण्याची कुठलीही तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ठेवलेली नाही. तेव्हा नवीन संविधानाचा निर्माण करा आणि तुम्हाला पाहिजे ते खून सोडून द्या, किंवा सरकारने पुढच्या 15 दिवसात एक पॉलिसी आणावी आणि सांगावं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेले खून हे क्षमाशील शासन आलेलं आहे, हे सर्वसामान्यांचं शासन आहे, क्षमाशील आहे, आम्ही सगळ्या खुन्यांना आता मोकळं सोडतो आहोत. एकट्या त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना कशाला सोडता? हे दुसरं तिसरं काही नसून हे डोक्यात जे चातुर्वर्ण घुसलेलं असतं ना, वर्ण वर्चस्ववाद, हे ते शब्द आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी दलित, अक्षय शिंदे दलित, मग त्यांना न्याय मिळाला काय, नाही मिळाला काय? ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. पण ह्या चुकीच्या समजुतीखाली या सरकारने राहू नये. सोमनाथ सूर्यवंशी असो नाही ते अक्षय शिंदे, आम्ही न्याय घेतल्याशिवाय चूप बसणार नाही. अजून अक्षय शिंदेच्या केसमध्ये केस का नाही नोंदवली आहे? असं का उशीर का लागतोय? अरे एका गाडीत बसून 4 फुटाच्या अंतरावरनं गोळ्या मारता एखाद्याला, त्याने त्याच्या कृत्याचं समर्थन कुठेही होत नाही, पण त्याच्या मारण्याचंही समर्थन होत नाही. असे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज निर्माण व्हायला लागल्या, कोर्टापेक्षाही मोठी माणसं निर्माण व्हायला लागली, तो कोर्ट बंद करून टाका ना, टाळं लावून टाका कोर्टाला. हे अतिशय वाईट आहे, भयंकर आहे, आणि हे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करेल आणि कायद्यासमोर एक प्रश्नचिन्ह उभं करणारं हे सगळं वक्तव्य आहे. आणि ज्याला कोणाला असं माफी बिफी वगैरे वाटत असेल त्याने हिमालयात जावं आणि हिमालयातनं अपील करावं आणि तिथनंच आपलं राजकारण करावं. 2 माणसं गेली होती काल. एक होत्या मेघनाताई आमच्या बोर्डीकर ताई, त्यांचे वडील माझे मित्र आहेत रामप्रसाद बोर्डीकर, आणि होते आमचे मित्र, तेही आमचे मित्रच आहेत, सुरेश धस. त्यांच्या तोंडात नाही कसं काय निघालं मला कळलं नाही, माफ करा म्हणून. त्यांच्या घरातला कोण मिळाला तर करतील का माफ? साधा प्रश्न आहे, स्ट्रेट. उद्या माझ्या घरातल्यांची कोणाची हत्या झाली तर मी दाखवीन का मोठं मन माफ करून टाकायचं? बोलायला खूप सोपं आहे. कारण सोमनाथची बिचारी एकट्याची आई आहे, तिची जात कमकुवत आहे, तिचा समाज कमकुवत आहे, तिची आर्थिक बाजू कमकुवत आहे. तिला काय सांगायला जातं माफ करत माऊली? ती माऊली माफी करून टाकेल, पण ती माऊली माझ्या अंदाने खूप खमकी आहे, ती माफ बीप काही करणार नाही. माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की सोमनाथ सूर्यवंशीची क्रूर हत्या झाली, त्याला मारला, नंतर त्याला जेल कस्टडीत नेला, म्हणजे जेल कस्टडी म्हणजे मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मेला, आणि तो मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला. तो मेला किती वाजता, तो मेला कशाने, त्याला हॉस्पिटलमध्ये आणला तेव्हा तो कसा होता, त्याला काय त्रास झाला होता, त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर लिहिलेलं आहे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज. हे मल्टिपल इंजरीज त्याच्यावरती आल्या कुठनं, हे असा सगळ्याचा शोध पोलिसांना घ्यावाच लागेल. महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते. एकीकडे अक्षय शिंदेच्या आई वडिलांवरती एवढा दबाव टाकला जातो, राजकीय दबाव, आर्थिक दबाव, पोलिसांचा दबाव, की दोघं आई वडील उठतात जातात कोर्टात, आम्हाला खटलाच चालवायचा नाही. जी आई 2 महिन्यापूर्वी बोललेली की माझा पोरगा दोषी नाही, माझा पोरगा फटाकाही फोडू शकत नाही, एवढा घाबरट आहे तो, त्याची आई उठून सांगते जाऊन कोर्टात की मला खटला नाही चालवायचा. काय चालू आहे महाराष्ट्रात? हे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज कुठनं निर्माण होत आहेत? कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन स्वतंत्रप्रमाणे नवीन स्वतःचा कायदा निर्माण करून न्याय व्यवस्था चालवण्याचा हा कोण प्रयत्न करतंय? आणि त्याला महाराष्ट्र मान्यता देणार आहे का? आज अक्षय शिंदे त्या घरात आहे, आज सोमनाथ सूर्यवंशी त्या घरात आहे, उद्या तो तुमच्या घरात येणार आहे. जेव्हा पोलिसी राज्य निर्माण होतं तेव्हा मग ते कोणाचं काय बघत नाहीत. म्हणून पोलीस स्टेट इज ऑलवेज अ डेंजरस स्टेट and the biggest threat to democracy is a police state.